महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे। त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर आज सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वतीने पंढरपूर येथील प्रशासकीय अर्बन बँकेच्या दालनात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या श्रद्धांजली कार्यक्रमावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक हे अत्यंत भावनिक झाले होते। अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना अश्रू अनावर झाले। अजित पवार हे माझ्यासाठी केवळ नेते नव्हते, तर एक मोठा भाऊ होते। त्यांनी वेळोवेळी मला मोलाचे मार्गदर्शन केले, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पुढे बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले की अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। ही घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। या श्रद्धांजली कार्यक्रमाला पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक लक्ष्मण भाऊ शिरसट, नगरसेवक सुनील वाळुसकर, भाजप शहराध्यक्ष लाला पाणकर, समाजसेवक भाऊ टमटम तसेच पांडुरंग परिवाराचे सदस्य आणि पंढरपूर अर्बन बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि 2 मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली। नेते, आपल्या सगळ्यांचे नेते माननीय अजितदादा पवार यांचा सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालंय। आज प्रचाराची सभा चालू असताना जेव्हा माझ्या सहकार्याने ती मोबाईलवरती बातमी दाखवली, तर एक क्षणभर वाटलं की ही खोटं व्हावं, पण नेतीच्या पुढे कुणाचं चालत नाही म्हणतात। अजितदादांच्या जाण्यानं एक राजकीय नेता तर आपल्यातनं गेलाच आहे, परंतु व्यक्तिशः ज्यांनी थोरल्या भावासारखं जवळजवळ प्रेम आम्हाला दिलं, असा एक मार्गदर्शक, असा एक सहकारी आपल्यातनं गेलेला आहे। अजितदादांचं जाण्यानं काय नुसतं महाराष्ट्राचं, देशाचं नुकसान झालेलंच आहे, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्या कुटुंबातला कोणतरी गेला। पण दादांचं नेतृत्व हे अतिशय कष्टातनं उभं राहिलं होतं। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही जी एक तरुणाची फळी 1990 नंतर या जिल्ह्यात तयार झाली, त्याच्यामध्ये अजितदादांचं खूप मोठं योगदान आहे। त्या कालखंडामध्ये अजितदादांनी आम्हाला खूप ताकद दिली, विश्वास दिला, राजकारण कसं करायचं त्याचे अनेक धडे आमच्या जिल्ह्यातले आम्ही एक 4-5 जण होतो, आम्हाला अजितदादांनी दिलं। जरी व्यक्तिशः आपलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आपण बाजूला गेल्यानंतर सुद्धा 10-15 वर्ष अजितदादांनी खूप प्रेम दिलं। कधी विचारामध्ये अंतर पडलं असलं तरी प्रेमामध्ये अंतर येऊ दिलं नाही। अगदी कालच्या विधानसभेच्या वेळेस सुद्धा मला स्वतः व्यक्तिशः बोलवून सोलापूर जिल्ह्यात काय परिस्थिती होणार, तुझी भूमिका काय असणार आणि काय असणार नाही तर तू काय भूमिका घ्यावी, असा सुद्धा सल्ला त्यांनी मला दिला। त्यामुळे अजितदादांच्या जाण्यानं आपल्या सगळ्याच खूप मोठं नुकसान झालंय। महाराष्ट्रातल्या ज्या तरुण पिढीला एक आदर्शवत असं एक नेतृत्व अजितदादांचं होतं, त्यांच्या जाण्याने ती खूप मोठी पोकळी तयार झाली आहे। तर म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथ शिंदे या तिघांचं एकत्र येणं म्हणजे पुढच्या 25 वर्षाच्या महाराष्ट्राच्या
औद्योगिकीकरण, अर्थकारण, राजकारण, समाजकारणाचा एक मजबूत पाया तयार करण्याचं काम ही तिघं करत होते. पण त्यातला आज एक दुवा निखळलाय आणि सगळ्यालाच आज दुःख होतंय की राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्या वैचारिक मतभेदाच्या पलीकडे जाऊन एक माणूस पण जपणारा आपला सहकारी, आपला नेता, आपला मोठा भाऊ आपल्यातनं गेल्याचं दुःख आपल्या सगळ्यांना आहे. त्यांच्या कुटुंबावरती तर खूप मोठा दुःखाचा डोंगर सुमित्रा वहिनी असतील, त्यांचे सगळे कुटुंबीय असतील, त्यांच्यावर कोसळलेला आहे. रुक्मिणी पांडुरंगानं त्यांना हे दुःख पेलण्याचं सामर्थ्य द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबियाच्या प्रति या ठिकाणी मी संवेदना व्यक्त करतो आणि अजितदादांना आदरांजली अर्पण करतो.